देशातल्या सगळ्यात मोठ्या सुपर कम्प्युटरचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। साधारण 850 करोड रुपये खर्च करून हा अर्क या सुपर कम्प्युटरचं उद्घाटन करण्यात आलं। मात्र या सुपर कम्प्युटरची गरज का भासते, त्याच्यानंतर हे सुपर कम्प्युटर कसे काम करतात आणि हा जो अर्क नावाचा जो सुपर कम्प्युटर काल लॉन्च करण्यात आला आहे किंवा त्याचं उद्घाटन झालं आहे, तो 3000 छोट्या कम्प्युटरनी मिळून हा सगळा कम्प्युटर तयार करण्यात आला आहे। या सगळ्या संदर्भातली माहिती देण्यासाठी माझ्यासोबत हवामान अभ्यासक आहेत मयुरेश प्रभुणे सर। सर, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। पहिलाच प्रश्न की हे सगळ्या कम्प्युटरची, या सुपर कम्प्युटरची भारताला गरज का भासते? कुठल्याही हवामानशास्त्रामध्ये जगभरामध्ये वेदर मॉडेल्स उपयोगात आणले जातात आणि मुख्यतः हवामान अंदाज जो दिला जातो तो मॉडेलच्या माध्यमातून दिला जातो। मॉडेल काय आहे तर वातावरणामध्ये किंवा निसर्गात घडणाऱ्या प्रक्रिया जशाच्या तशा गणितामध्ये आणल्या जातात, त्याला आपण मॉडेल म्हणतो। मी आता जर समजा पाऊस पडतोय तर हा पाऊस आता का पडतोय याच्यासाठीचे आवश्यक असणारा बाष्प किती आहे, ते ढग किती उंचीवर आहेत, किती वेगाने वारा वाहतोय, किती प्रमाणामध्ये पाऊस पडलाय, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण गणितामध्ये आणू आणि याचे कितीतरी हजार लाख अशा प्रक्रियांच्या नोंदी ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर मग वर्तवलं जातं की आतापर्यंत ही घटना अशी घडली तर ह्याच्या पुढे कशी घडू शकेल, तर हे गणिताद्वारे वर्तवलं जातं। सो साधारणतः कुठलंही हवामानशास्त्रीय मॉडेल या पद्धतीने काम करतं। तर आता हे करायचं असेल तर आपल्याला जर समजा उद्या किती पाऊस पडणार आहे हे जर आपल्याला याची माहिती हवी असेल तर त्यासाठी आत्ताची हवामानाची स्थिती काय आणि ती फक्त पुण्याची किंवा मुंबईची घेऊन चालणार नाही, ती जगभरातल्या सगळीकडे नोंदी त्या मॉडेलमध्ये येतात आणि सगळ्या नोंदी एका ठिकाणी येऊन त्याच्यावर संगणन प्रक्रिया होणं, म्हणजे सेकंदाला काही अब्जगणितं करावी लागतात। हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे तेवढी क्षमता असलेलं सुपर कम्प्युटर आवश्यक असतो। म्हणजे याच्या आधी जेव्हा आम्ही हवामानशास्त्रज्ञांशी बोलतो तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कागदांवरच आकडेमोड केली जायची, मग त्याच्यानंतर सुपर कम्प्युटरची क्षमता वाढत जशी जशी वाढत गेली तशी ॲक्युरेसी पण वाढत गेली। त्यामुळे आपल्याला आणखीन जर ॲक्युरेसी वाढवायची असेल, म्हणजे स्थानिक पातळीवर किती अचूक हवामान अंदाज द्यायचा असेल की समजा पुण्यामध्ये काल परवा जसा पाऊस झाला की कमी वेळामध्ये जास्त पाऊस, तर हा कुठल्याही मॉडेलमध्ये आता दिसत नाही। तर तसा पद्धतीचा स्थानिक पातळीवर किती प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे हे जर वर्तवायचं असेल तर त्याच्यासाठी खूप अधिक नोंदी लागतील। रडार, त्याच्यासाठी रडार बसवण्यात येत आहेत, ऑटोमॅटिक रेनगेज लागतील जे देशभरामध्ये आता त्याचं सगळीकडे नेटवर्क उभारलं जात आहे आणि त्याच्यासोबत त्याची प्रक्रिया करून मॉडेल पण तुमच्याकडे आवश्यक आहे। तर मॉडेल आता आपल्याकडे आहे, पण या सगळ्या नोंदी एकत्र करून मग त्याची जर आपल्याला ॲक्युरेसी स्थानिक पातळीवर वाढवायची असेल तर त्यासाठी हा सुपर कम्प्युटर आवश्यक आहे। याच्या आधी मिहीर होता, प्रत्युष, हे दोन्ही सुपर कम्प्युटर्स होते आणि आता एवढा खर्च करून हा अर्क तयार केला, याची काय नेमकी वैशिष्ट्य आहे? सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं तर दर 5 वर्षानंतर त्याची क्षमता कित्येक पटींनी वाढवावी लागते आणि तशी वाढवणं म्हणजे आपली गरज सुद्धा वाढत चालली। पूर्वीच्या काळी जे मॉडेल वापरण्यात येत होतं त्याचं रिझोल्युशन 12 किलोमीटर होतं, आता ते 6 किलोमीटर करण्यात येते, म्हणजे त्याची क्षमता दुप्पट वाढवली। पण हे सगळं करताना ज्या नोंदी आता वाढणार आहेत तर त्याचा डेटा पण कितीतरी प्रचंड असणार आहे। रोजच्या रोज दर तासाला तुमच्याकडे जमा होणाऱ्या ज्या नोंदी आहेत त्यांच्यावर प्रक्रिया करून तुम्हाला अंदाज वर्तवायचा आहे, त्यामुळे तुमची क्षमता पण जास्त असणं आवश्यक आहे। त्यामुळे प्रत्युष जर बघितलं तर जवळपास तो 4 पेटाफ्लॉपचा होता आणि आता हा अर्क जो आलाय हा जवळपास 14 पेटाफ्लॉपपर्यंत 13.65 पेटाफ्लॉप झालेला आहे, तर हा तिप्पट त्याची क्षमता वाढलेली आहे। आता या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हा पण अजून 5-6 वर्ष चालेल, कारण 5-6 वर्षाच्या पुढे याला लाईफ नसतं आणि तोपर्यंत आपल्या गरजा पण वाढलेल्या असतील, त्यामुळे आपल्या अजून स्थानिक पातळीवर त्याच्यामध्ये व्हरायटी लागेल त्या अंदाजांमध्ये, त्यामुळे हा सुद्धा सुपर कम्प्युटर काही काळानंतर कमीच वेगाचा असा आपल्याला वाटू शकतो। पेटाब्लॉक म्हणजे एक साध्या याच्यात सांगा ना, म्हणजे नेमकं काय असतं त्याचं? थोडक्यात आपण असं म्हणू की सेकंदाला त्या महासंगणकाची किती गणितं सोडवण्याची क्षमता आहे, तर इथे जवळपास पेटाफ्लॉपमध्ये म्हणजे 10चा 15वा घात इतके शून्य त्याच्यावर येतील, 10वर एवढ्या गणिती प्रक्रिया प्रत्येक सेकंदाला केल्या जातात आणि त्यामुळे एक तर तो फास्ट सुद्धा आहे, त्याची क्षमता सुद्धा जास्त आहे। त्यामुळे देशभरामध्ये आपण आता जर समजा येत्या काळामध्ये 500 रडार बसवले जातील, त्या 500 रडारचा डेटा दर 15 मिनिटाला जमा होणार। त्याच्यानंतर काही हजार ऑटोमॅटिक वेदर सिस्टीम्स आहेत, त्यांचा दर अर्धा तासाला डेटा जमा होणार। हा सगळा डेटा एकत्र करून तो प्रोसेस करणं आणि त्याच्यातून परत तो हवामानशास्त्रीय मॉडेलमध्ये वापरणं आणि त्या मॉडेलवरून अंदाज वर्तवणं, हे सगळं करण्यासाठी लागणारी जी काही क्षमता आहे तर कदाचित ही सुद्धा कमी पडणार आहे, पण आत्ताच्या काळासाठी ही पुरेशी आहे असं त्यांचं म्हणणं आहे।
अर्कचं वैशिष्ट्य आपण बघितलं की ते अॅक्युरेट हवामानाचा अंदाज आपल्याला देऊ शकतं. याच्या आधीचे मिहीर आणि हे याच्यात काय डिफरन्स होते? या दोन्हीमध्ये फरक हाच आहे की मॉडेल बदलत चालली आहेत. कारण जसं हवामानशास्त्रीय आपलं ज्ञान वाढत जातं तर त्यानुसार मॉडेल्समध्ये सुद्धा सुधारणा केली जाते. प्लस तुमच्याकडे जसं निरीक्षणांची क्षमता पण वाढते त्यानुसार सुद्धा गोष्टी बदलत जातात. अनेकदा निरीक्षणांमधून आपल्याला नवीन गोष्टी समजल्यावर त्या मॉडेलमध्ये पण येतात. तर त्यामुळे प्रत्युष आणि मिहीर वगैरे हे जर आपण बघितलं तर 10-20 वर्षांपूर्वीचं होतं. सो 10-20 वर्षांपूर्वी आपल्याकडे असणारी निरीक्षणं आणि त्याच्यामधून तयार झालेली मॉडेल्स आणि आता असलेली निरीक्षण आता तयार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर त्यामुळे जर तेव्हा 12 किलोमीटर एवढ्या रिझोल्युशननी अंदाज दिला जायचा प्रत्युषच्या माध्यमातून सुद्धा आता तो 6 किलोमीटर रिझोल्युशननी दिला जाणार आहे. आणि स्थानिक पातळीवरचा तो जवळपास ते म्हणतात 1 किलोमीटरच्या रेंजनी तो दिला जाईल. म्हणजे अगदी लोकल लेवलला कसं हवामान राहील. समजा अगदी आपण पुण्यातलं म्हणलं तर पुण्यामध्ये सुद्धा 5-6 वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे पूर्व पुण्यामध्ये किती पाऊस पडेल, त्याच्यानंतर दक्षिण पुण्यात किती पडेल, हे आत्ता जे आपण पाहतो की पूर्व मोसमी किंवा मान्सूनच्या नंतरच्या हंगामामध्ये जसे जे पाऊस होतात कमी वेळामध्ये जास्त पाऊस होतो तर या प्रकारच्या पावसाचे अंदाज सुद्धा या सुपर कम्प्युटरच्या सहाय्याने देता येऊ शकतील. आय थिंक 1991 की 90 मध्ये पहिला सुपर कम्प्युटर, तेव्हापासूनच आत्ताचं हे सगळं बदलत कसं गेलं, हे कम्प्युटरचे मॉडेल्स कसं बदलत गेलं, त्याच्यानंतर हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो कसा बदलत गेला? 1960-70च्या दशकापासून सुपर कम्प्युटर्स खरं तर वापरले जातात. अर्थात तेव्हाच्या सुपर कम्प्युटरची क्षमता आणि आता आपण जे घरामध्ये वापरतो त्याची क्षमता आपण हे करू शकतो. पण भारतामध्ये साधारणतः 1988-89च्या काळामध्ये परम हे सुपर कम्प्युटरची सुरुवात झाली. सीडॅकच्या अंतर्गत डॉक्टर विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तेव्हा पहिले परम सुपर कम्प्युटर तयार झाले होते. पण तेव्हापासून आतापर्यंत क्षमता अर्थातच काही हजार पटींनी वाढली असं आपल्याला म्हणता येऊ शकेल सुपर कम्प्युटर्सची. सुपर कम्प्युटिंग हे आता जर आपण बघितलं तर सगळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यक आहे. फक्त हवामानशास्त्रच नाही तर डिफेन्समध्ये आहे, स्पेसमध्ये आहे. जर समजा आपल्याला चांद्रयान उद्या उतरवायचं आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तर तिथे उतरवताना काय काय कंडिशन्स असतील तो डेटा वापरून त्या पद्धतीने यान तयार करणं आणि ती सिम्युलेशन्स करून उतरवणं या गणिती प्रक्रिया करायला पण सुपर कम्प्युटर लागतो. एखादा नवीन पदार्थ तुम्हाला तयार करायचा आहे तर मटेरियल सायन्समध्ये सुद्धा सुपर कम्प्युटर तुम्हाला लागतो. कारण आण्विक लेवलला जाऊन काय प्रक्रिया होतात, नवीन वॅक्सिन तयार करायचं आहे. सो तुमच्याकडे प्रचंड डेटा आहे आणि त्याच्यामधून नेमकी कुठला सुयोग्य असा मॉलिक्यूल आहे की जो एखाद्या रोगावर उपचारासाठी उपयोगात येणार आहे तर त्याच्यासाठी डेटा प्रचंड असतो. तो वापरून तुम्हाला त्याच्यामधून मॉडेल बनवावं लागतं. तर कुठलंही क्षेत्र घेतलं तरी सुद्धा प्रचंड माहिती आणि त्या प्रचंड माहितीचं विश्लेषण, त्या विश्लेषणातून मॉडेल तयार करणं तर ही आताच्या विज्ञानात तंत्रज्ञानाचं एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे या सगळ्याच ठिकाणी सुपर कम्प्युटर लागतात. आणि यासाठी 2015ला नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन सुरू झालं. म्हणजे आपण एक राष्ट्रीय महासंगणक अभियान असं पण म्हणू शकतो. आणि या अंतर्गत सीडॅक आणि बेंगळुरूची IISc नावाची संस्था आहे, या दोघांनी मिळून देशभरातली विद्यापीठं आणि संशोधन संस्थांना भारतीय स्वदेशी सुपर कम्प्युटर देण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलं. तर त्याच्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास 32 पेटाफ्लॉपचे सुपर कम्प्युटर वितरित करण्यात आले, ते बसवलेले आहेत. आता काल 3 त्या परम रुद्र नावाचे सुपर कम्प्युटर देशात 3 ठिकाणी देण्यात आले. त्याच्यापैकी एक पुण्यात GMRT जे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे तिथे देण्यात आला, एक दिल्लीतल्या संस्थेला, एक कलकत्त्यातल्या ठिकाणी. तर ही प्रक्रिया येत्या पुढच्या काळामध्ये जवळपास 66 पेटाफ्लॉप पर्यंत नेण्यात येणार आहे. नॅशनल सुपर कम्प्युटिंग 14 आहे ती 66 पेटाफ्लॉप पर्यंत नेणार. आता हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. HPC हाय परफॉर्मिंग कम्प्युटिंग सिस्टीम ही हवामान शास्त्रज्ञांसाठीची जी आहे ही विदेशातून आयात केलेली आहे. आणि नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन जे आहे हे पूर्णतः स्वदेशी सुपर कम्प्युटर्स आहेत आणि ते सीडॅक आणि IISc बनवत आहे आणि ते देशातल्या वेगवेगळ्या संशोधन संस्थांना देत आहेत. अर्थात त्याची बांधणी वेगळी आहे आणि त्यांच्या गरजा पण वेगळ्या आहेत. त्यामुळे तिथे त्याच्यामधले सुपर कम्प्युटर चालू शकतात. हवामानशास्त्रासाठीच्या मॉडेलच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यामुळे यांना HPC म्हणजे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग सिस्टीम ही आवश्यक असते. आता अर्ककडे येऊया. अर्कचं एक वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं, याचे बेनिफिट्स नेमके काय असणार आणि येत्या काळात ते कसं आपल्याला उपयोगी ठरेल? आपण खरंच आता अशा युगामध्ये आहोत की आपला मोबाईल फोन पण आपण 1-2 वर्षाला बदलत राहतो, कारण त्याची रॅम बदलते, स्टोरेजचंही बदलतं. तर सुपर कम्प्युटरचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे ह्या आपण कदाचित म्हणू सध्याच्या काळामध्ये पुढच्या 5-10 वर्षांसाठीच्या आपल्या गरजा भागवणार आहे. कारण आधीचं 12 किलोमीटरचं मॉडेल 6 किलोमीटरवर येईल, मग आणखीन 1 किलोमीटरवर येईल. अजूनही हवामानशास्त्रामध्ये खूप अनुत्तरित प्रश्न आहेत की जसं 250 मिलीमीटरच्या पुढचा
ही अतिवृष्टी म्हणूनच मॉडेलला दिसते. 600 मिलीमीटर पाऊस पडेल, 500 मिलीमीटर पाऊस पडेल हे आपल्याला कळत नाही. आता जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही किती पाऊस पडलाय तोपर्यंत त्याच्यावर उपाय कसे करणार? म्हणजे फ्लॅश फ्लड येणार आहे किंवा दरड कोसळणार आहे हे कळण्यासाठी आवश्यक असतं की किती कमी वेळामध्ये जास्त पाऊस होणार आहे. पण हे आता कुठल्याही मॉडेलमध्ये येत नाही. आता अशा जर काही घटना अशा जर मॉडेलमध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी तशा घटनांच्या हजारो लाखो नोंदी सुपर कम्प्युटरमध्ये टाकाव्या लागतील. त्याच्यामधून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मॉडेल्स बनवावे लागतील आणि ते अल्गोरिदम्स तयार झाल्यानंतर मग त्याची भाकितं वर्तवता येतील. त्यामुळे अर्काचा उपयोग खास त्यासाठी केला जातोय. त्यांच्या म्हणण्यानुसार IITच्या शास्त्रज्ञांच्या की पुढच्या 5 वर्षांमध्ये आम्ही या सुपर कम्प्युटरच्या एका भागाला खास ट्रेन करणार आहोत प्रचंड डेटा देऊन त्याच्यामध्ये, आणि नंतर तो सुपर कम्प्युटरच उद्या वर्तवायला लागेल की आता माझ्याकडे नवीन नोंदी अशा आल्यात आणि याच्या माध्यमातून कदाचित अशा घटना घडण्याची शक्यता आहे. आणि प्लस अमाऊंट ऑफ रेनफॉल की किती पाऊस पडणार, म्हणजे खूप जास्त पाऊस पडणार असेल तर त्याला धरून मग आपल्याला तशा उपाययोजना पण करणं शक्य होऊ शकेल. 800-850 कोटी रुपये खर्चून जर ही यंत्रणा बसवण्यात येते तर ती खरंच तशी उपयुक्त आहे का? तर या बाबतीत सरकारचं पण आणि शास्त्रज्ञांचं पण म्हणणं असं आहे की ज्यावेळेस अशा घटना घडतात कुठले, समजा आता महापूर आले, दरडी कोसळल्या, तर याच्यामधून होणारं नुकसान काही हजार कोटींचं असं, काही लाख कोटींचं असं. जर त्या घटना टाळण्यासाठीची जर माहिती आपल्याला किंवा अंदाज जर आपल्याला समजा वर्षाला 100 कोटी एवढं आपल्याला भरून जर त्याचा लाभ मिळणार असेल तर याच्यामध्ये नक्कीच तेवढं आपल्याला आर्थिक तरतूद करणं आवश्यक आहे. एक साधा गमतीचा प्रश्न, कारण हवामान खात्याच्या अंदाजावर कायम जोक्स येतात, मीम्स व्हायरल होतात की हवामान खातं जेव्हा रेड अलर्ट देतं किंवा अलर्ट देतं तेव्हा पाऊसच पडत नाही, हवामान खात्याचा अंदाज कायम चुकतो असं सामान्यांचं म्हणणं असतं किंवा तसंच दिसून पण येतं अनेकदा. याच्यावर तुमचं काय म्हणणं? याच्यामध्ये 2 भाग आहेत. हवामान खातं कधी रेड अलर्ट दिला आणि सुट्टी जाहीर केली असं आपल्याकडे जनरली हे होतं आणि सुट्टी जाहीर केलं. सो सुट्टी जाहीर करणं हे हवामान शास्त्रज्ञांच्या हातात नाहीये. सो हे प्रशासनाचं काम आहे. प्रशासन हवामान शास्त्रज्ञांकडून मिळणाऱ्या माहितीचं आकलन कसं करतं यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. प्रश्न असा आहे की आपले जे आता आपण बोलतोय त्याच विषयामध्ये त्याचं उत्तर आहे की हवामानशास्त्रीय मॉडेलचा आधार घेऊन हवामान शास्त्रज्ञ उद्याचा अंदाज वर्तवतात. आत्ताचं जे 12 किलोमीटरचं मॉडेल आहे हे उपविभागीय स्तरावरचं मॉडेल आहे. म्हणजे काय, तर कोकणामध्ये उद्या पाऊस असेल का नाही, तर उद्या पाऊस पडेल. कोकणामध्ये उद्या अतिवृष्टी होईल का नाही, उद्या पाऊस पडेल, हे तो योग्य वर्तेल. पण ती रायगडमध्ये पडेल की रत्नागिरीमध्ये पडेल की सिंधुदुर्गात पडेल याच्यामध्ये फारशी ॲक्युरेसी नाही. प्लस किती वाजता पडेल याच्यामध्ये ॲक्युरेसी नाही. उद्या पडणार आहे, पुढच्या 24 तासांमध्ये पडणार आहे हे माहिती आहे. त्यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये म्हणल्यानंतर आत्ताच्या पुढच्या 1 तासामध्ये पण असू शकतं आणि शेवटच्या 1 तासामध्ये पण असू शकतं. तर मॉडेलमध्ये आता हा जो काही हे आहे त्याच्यावरून आपण IMD अंदाज देतं. प्रॉब्लेम त्याच्यामध्ये काय की त्याला जिल्हा स्तरावर आणताना अजून तेवढं खोलवर गेलेलं नाही आहे ते मॉडेल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, समजा मध्य महाराष्ट्रामध्ये उद्या पाऊस पडणार असं दाखवलं तर त्याच्याच डिव्हिजन केलं जातात की पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, तर तसं होत नाही. हवामानशास्त्रीय घटना तशा घडत नाहीत. त्याच आणाव्यात, त्या जिल्हा स्तरापर्यंत, तालुका स्तरापर्यंत देता यावं म्हणून आता या सगळ्या तरतुदी आपण केल्या जातात. तर त्यामुळे आणखीन काही काळ जावं लागेल. पण जर समजा तुम्ही 10 वर्षांपूर्वीची किंवा 20 वर्षांपूर्वीची स्थिती विचारली तर त्याच्या तुलनेमध्ये आता नक्कीच इम्प्रूव्हमेंट आहे. दुसरं असं आहे की नावकास्ट आता यायला लागलं, जे पूर्वी अस्तित्वातच नव्हतं, की पुढच्या काही 4-5 तासांमध्ये काय घडणार आहे हे याचे अपडेट्सच यायचे नाहीत. आज सांगितलं की उद्या पाऊस पडणार आहे की नाही, की त्यांचं काम संपलंय आणि त्याच्यानंतर डायरेक्ट उद्याच यायचं. पण आता या दरम्यानच्या काळामध्ये जर पाऊस वाढला, कमी असं आला तर त्याचेही अपडेट्स येतात. हे खूप आपण म्हणू शकतो की सकारात्मक बाब आहे. त्यामुळे हे अर्क सारखे हे सुपर कम्प्युटर्स आहे ते आता गरजेचे आहे. सो अर्क सारखे हे कम्प्युटर्स आहे जे हवामानाचा अंदाज अचूक देईल आणि येत्या काळात जे काही या सगळ्यामुळे अपघात होतात किंवा लँडस्लाइड्स ज्या होतात त्या टाळण्यासाठी मदत होणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.